नमस्कार. आर्ट वर्ल्ड या माझ्या कलेच्या विश्वात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे क्यूटसे असे वाजंत्री भटजी कसे बनवायचे. मी माझ्या रुखवतामध्ये बनवण्यासाठी हे वाजंत्री बनवले होते आणि आता माझ्या घरात सुद्धा मी एंट्रन्सच्या इथे हे वेलकम करण्यासाठी छान असे सगळे वाद्य वाजवणारे वाजंत्री आपलं छान वेलकम करतील, सुस्वागतम करतील अशा पद्धतीने एंट्रन्सच्या इथे ठेवले आहेत. तर हे भटजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे वुडन बेस. हा मी 6 इंच बाय 14 इंच आकाराचा बेस घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार जितके लहान मोठे भटजी बनवायचे त्यानुसार ती साईज कमी जास्त करू शकता. फेविक्रिल मोल्डेड हे एअर ड्राय क्ले जी आहे ती वापरणार आहोत आपण. ॲल्युमिनियम फॉईल, फेविकॉल, ॲक्रेलिक कलर, ह्यात ब्राऊन कलर जो बेसला आपण वापरणार आहोत तो, आणि 3D लायनर्स. सर्वप्रथम आपण जो हा बेस घेतला आहे वुडन बेस त्याला आपण कलर करणार आहोत. मी आधीच ह्याच्या एका मागच्या बाजूला आणि साईड्सना कलर करून घेतलेला आहे. आता आपण एका साईडला मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी हा एक साईड कलर करते. यासाठी आपण हा फेविक्रिलचा ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे, ब्राऊन कलर. ब्राऊन कलर यासाठी कारण खाली डार्क बेस असेल तर त्यावर ते वाजंत्री उठून दिसतात, म्हणून मी डार्क कलर घेतलेला आहे. तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तुम्ही दुसरा कलर हवा असेल तर कुठचाही कलर घेऊ शकता. आता आपला बेस कलर करून झालेला आहे. हा फार पटकन वाळतो, एक 5-10 मिनिटात वाळेल. पण तितक्यात आपण आता आपले भटजी बनवायला सुरुवात करूया. जसं मी मगाशी म्हटलं की हे भटजी मी माझ्या लग्नाच्या रुखवतात बनवले होते. तर तेव्हा माझ्या डोक्यात असं होतं की टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवायच्या. तर ह्याच्या जे भटजी बनवलंय त्याच्या आतमध्ये त्यांचं जे पोट बनवलंय त्या आतमध्ये मी वेस्ट ज्या आपल्या पेंटिंगच्या बॉटल्स असतात पेंटच्या ह्या अशा, तर ह्या बॉटल्स मी आतमध्ये वापरल्या होत्या जेणेकरून हे मटेरियल होईल. पण आता हे माझी जी मी आता तुम्हाला जे आर्टिकल बनवून दाखवणार आहे ती माझी ऑर्डरची आर्टिकल असल्यामुळे मी तिथे टाकाऊ वस्तूंचा वापर करणार नाहीये. मी तिथे आतमध्ये ह्याच्या आतमध्ये न्यूजपेपरचा वापर करणार आहे. तर आता आपण हे भटजी कसे बनवायचे ते पाहूया. तर असे न्यूजपेपरचे साधारण या आकाराचा तुकडा करून घ्यायचा आणि त्याचा असा गोळा बनवून घ्यायचा गोल. साधारण तुम्हाला काय साईजचे भटजी हवे त्यानुसार आपण हा एक बॉल बनवून घेऊ शकतो न्यूजपेपरचा. आता ह्यावर आपल्याला ॲल्युमिनियम फॉईलने कव्हरिंग करायचं. ॲल्युमिनियम फॉईल आपण यासाठी वापरतोय की ॲल्युमिनियम फॉईलमुळे त्या सर्कलला, त्या गोळ्याला एक स्टिफनेस येतो आणि ते प्रॉपर गोलाकार आकारामध्ये ते बरोबर असा बॉल बनतो. तर अशा प्रकारे हा एक आपण बॉल बनवून घेतलेला आहे. तर हा एक साधारण पोटाच्या आकाराचा बॉल बनवलेला आहे आणि ह्याच्यावर आपल्याला आता एअर ड्राय क्लेचं कव्हरिंग करायचंय. ते जे मी आधी तुम्हाला म्हटलं की मी आतमध्ये आधी ह्या बॉटल्स वापरलेल्या होत्या, तर ह्या गोळ्याच्या ऐवजी मी ह्या बॉटल्स वापरलेल्या आणि त्यावर एअर ड्राय क्लेचं कव्हरिंग केलं होतं. पण इथे सुद्धा आपण न्यूजपेपर वापरतोय म्हणजे आपण रद्दीच रिसायकल करतोय. तर असे मी आता अजून 5 बॉल्स बनवून घेते आणि सेम डोक्यासाठी छोट्या साईजचे बॉल बनवून घ्यायचे. हे असे 5 लहान आणि 5 मोठे आतमध्ये पेपर आणि वरून ॲल्युमिनियम फॉईल रॅप केलेले आपले बॉल बनवून झाले आहेत. हे मी ॲल्युमिनियम फॉईल इथे का वापरते त्यामुळे हे फार वजनाला हलके असतात, त्यामुळे आपलं ओव्हरऑल जे आर्टिकल आहे ते बऱ्यापैकी हलकं बनतं. तर ह्याच्यावर आपल्याला आता एअर ड्राय क्लेचं कव्हरिंग करायचं आहे. तर ही फेविक्रिल मोल्डेडची एअर ड्राय क्ले मिळते. ह्याचे असे 2 बेस असतात, एक रेझिन बेस आणि एक हार्डनर बेस. हे एकत्र मिक्स केले की ह्यापासून जी क्ले बनते ती ड्राय झाली की हार्ड होते, अगदी दगडासारखी. तर आपण आता ही मिक्स करून घेऊया. तर हे 2 कंपाऊंड्स आहेत ते आपल्याला आता एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. हे स्टिकी असतात त्यामुळे हाताला आपण टॅल्कम पावडर लावून घ्यायची आहे जेणेकरून ते हाताला आपल्या चिकटणार नाही आणि व्यवस्थित मिक्स होईल. युनिफॉर्मली मिक्स व्हावे लागतात तर ते व्यवस्थित हार्ड होतात. ह्याचा आता एक व्हाईट आणि ग्रे कलर आहे, तो पूर्ण मिक्स केल्यावर पुन्हा एक व्हाईटिश कलरच राहतो. तर अशा प्रकारे आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. ही क्ले आपली आता काम करायला रेडी झालेली आहे आणि ही क्ले खूप फास्ट ड्राय होते. 15 ते 20 मिनिटात ही एकदम ड्राय होऊन कडक होते, त्यामुळे आता आपल्याला काम खूप फास्ट करायचंय. आणि ही क्ले आपल्याला रोल करण्यासाठी खाली काहीतरी तुम्ही शीट घ्या. ही मी माझी कटिंग मॅट घेतलेली आहे कामाची. ह्यावर व्यवस्थित पावडर स्प्रेड करायची जेणेकरून ही क्ले खाली चिकटणार नाही सरफेसला. शक्यतो प्लास्टिक वगैरे घेतलं तर चांगलं. जसं आपण चपाती लाटतो
तसं इथे मी लाटून घेणार आहे क्ले. आणि आता अशा साधारण ह्या थिकनेसचं एक चपाती सारखं रोल करून घेतल्यावर यावर आपण हे जे आपण बॉल बनवून घेतलेला आहे त्याला असं पूर्ण कव्हर करून घ्यायचं. आर्टिकल मध्ये पाहू शकता जसं इथे पोट आहे गोल गरगरीत, त्याप्रमाणे आपण ह्याला व्यवस्थित सगळ्या बाजूने गोल करून घेऊया आणि फिनिशिंग करून घेऊया. जसं मी मगाशी म्हटलं की मी बॉटल्स वापरल्या होत्या, तिथे मी ही बॉटल ओपन करून त्याच्या दोन्ही पार्टचा यूज केला होता. म्हणजे खालचा जो बॉटल आहे ते खालच्या आतल्या ह्या पोटासाठी केला होता आणि जे हे वरचं बूच आहे त्या झाकणाचा वापर वरचं जे डोकं आहे या भटजीचं त्याच्यासाठी केलेला. जी मगाशी आपण मेथड केली ज्याच्यात आत आपण पेपर वापरला आणि वरून ॲल्युमिनियम फॉईलचं कव्हरिंग केलं, तर इथे फक्त मी ह्या बॉटलवर ॲल्युमिनियम फॉईल रॅप केली आणि बूथवर पण ॲल्युमिनियम फॉईल रॅप केली आणि मग त्यावर जसं आता मगाशी मी दाखवलं तशी ही एअर ड्राय क्ले वरून कव्हर करून घेतली. सेम मेथड आहे, फक्त इथे मी पेपर वापरलाय. पेपरमुळे हा जो बॉल आहे हलका झालाय बऱ्यापैकी. इथे काच असल्यामुळे हे माझं जे मटेरियल हे जे माझं आर्टिकल आहे थोडं कम्पॅरेटिव्हली जड झालेलं आहे. सो आपला हा आता एक भटजीचा पोट रेडी झालेले आहे. आता सेम मेथडने आपण हे छोट्या बॉलला सुद्धा रॅप करणार आहोत. तरी जो माझं उरलेला आहे त्याने मी आता छोटा बॉलला रॅप करतो. अशा प्रकारे आता आपला हा बेस आणि हे पोट, धड आणि हे डोकं असं रेडी झालेलं आहे आणि आपण हे ड्राय झालं की हे एकमेकांवर फेविकॉलने स्टिक करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण हे पाचही भटजी बनवून घेऊया. आपले असे 10ही गोल बनवून झालेले आहेत एअर ड्राय क्लेचे. तर मी हा शेवटचा माझा गोल बनवेपर्यंत हा माझा पहिला जो आहे बॉल ऑलमोस्ट ड्राय झालेला आहे आणि बऱ्यापैकी हलका सुद्धा आहे. आता हे आपल्याला असे एकावर एक उभे करून एकमेकांवर असे चिटकवून घ्यायचे. तरी आपले असे पाचही भटजी चिटकवून बेस त्यांचा रेडी झालेला आहे सांगाडा. आता आपल्याला त्यांचे हात, पाय, कान सगळे बनवायचे आहेत. त्याच्यात आता आपण पाय बनवूया. हे तुम्ही पाहू शकाल हे असे इथून मांड्या ह्या दाखवलेल्या आहेत. ते आधी आपण बनवून घेऊया जेणेकरून त्या खाली व्यवस्थित सेल्फ स्टँडिंग होणार. ती क्ले म्हणून घेतली होती मगाशी, त्याचेच आपण पाय बनवून घेणार आहोत. साधारण अशा प्रकारे पुढे एका बाजूला मोठा आणि पुढच्या बाजूला निमुळतो. आणि आता हे मागच्या बाजूनी हे पुढे येतील. अशा प्रकारे हे त्यांना बेसला आपल्याला चिटकवायचे. हे मलाही जरा जास्तच मोठी वाटते. तर हे आपले क्ले वर्क करण्यासाठी जे टूल आहे आपण क्ले साठी वापरतोय. त्याने कटिंग वगैरे जे शेप्स द्यायचे ते त्याचा यूज करून करतात. आणि असं मागून थोडेसे घेऊन मांड्या बनवून घ्यायचे. आपण बाकीच्या भटजींच्याही मांड्या बनवून घेऊया. तुम्ही पाहू शकता की आपले भटजींचे पाय बनवून रेडी झालेले आहेत अशा प्रकारे. आणि आता आपण त्यांचे हात बनवणार आहोत. तर इकडे तुम्ही पाहाल तर प्रत्येक भटजीच्या हातामध्ये वेगवेगळं वाद्य आहे. तर त्यानुसार आता आपल्याला हात बनवताना ते ऍडजस्ट करायचे आहे. तर आपण सोबतच वाद्य सुद्धा बनवूया. एका भटजीच्या हातामध्ये झांजा आहे. तर हे असे हात एक लांब अशी रोल बनवून हात कसे असतील तर इथून खांद्यापासून हात फोल्ड केलेले असतील आणि येतात. हे खूप मोठे झाले आहेत तर आपण थोडे ते कट करू. ही क्ले आता खूप ओली आहे त्यामुळे ती खूप फ्लेक्झिबल आहे. जशी जशी ती ड्राय होईल तर तशी ती थोडी थिक होत जाईल. मग त्याप्रमाणे आपल्याला असं ऍडजस्ट करता येईल जशी जशी ती थिक होत जाईल. आता इथे पाहाल तर हे असे हात, हा एक हात आहे त्याच्या हातात आपण नंतर इथे झांजा देऊया. तसंच आता दुसरा हात बनवू. ह्याच्या हातामध्ये झांजा दाखवायचा किंवा टाळ दाखवायचा. त्यासाठी आपण जस्ट गोळा बनवून
त्याला असं चपट चकतीसारखं बनवून घ्यायचं आणि ते त्याच्या हातामध्ये स्टिक करायचं. धांदा पकडलेला हा भटजी बनला. आता आपण दुसरं वाद्य घेऊया, हार्मोनियम किंवा पेटी. तर त्यासाठी मी हे माझ्याकडे लाकडाचा तुकडा होता तो मी घेतलेला आहे. पण याऐवजी तुम्ही काडेपेटीच्या रिकाम्या काड्या डब्या एकमेकांवर ठेवून त्या सुद्धा वापरू शकता. त्याला आपण नंतर पेपरने कव्हर करून किंवा तुम्ही कलर पण करू शकता. मी कलर पेपर यूज करून त्याला पूर्ण रॅप करणार आहे आणि त्याच्यावर डिझाईन करणार आहे. तर आता हा एक भटजी घेतलाय आणि आता तो पेटी जर वाजवतो तर त्याचे हात कसे असतील, तर त्या हिशोबाने आता आपल्याला हे हात ऍडजस्ट करायचे. हात पेटी वाजवतोय आणि दुसरा हात आहे तो पेटीचा भाता ओढतोय. आपल्याला तिसरा भटजी करायचा. तर त्याच्या हातामध्ये आहे बासरी. तर बासरीसाठी आपण टूथपिकची काडी वापरू शकतो. तर टूथपिकची काडी खूपच बारीक वाटत असेल तर त्याच्या भोवती आपण मोल्डेड क्लेने त्याला कव्हर करून घेऊ शकतो, जेणेकरून ते त्याला थिकनेस येईल. आणि सेम आपण सनईसाठी सुद्धा अशीच टूथपिक वापरून त्याला असं कव्हर करणार आहोत. अशा प्रकारे आपण ही सनई बनवून घेतो. जशी सनई बनवली तशीच ही टूथपिकला मोल्डेडचं कव्हर करून बासरी पण बनवून घेतली आहे. आता आपण ह्या दोन्ही लावून घेऊया. त्यांचे हात त्यानुसार आपल्याला ऍडजस्ट करायचे. तर ह्या भटजीच्या हातात आपल्याला सनई द्यायची आहे. तर सनईसाठी एक हात खाली आणि एक हात वर अशा प्रकारे आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे. सनई आपल्याला इथे तोंडाच्या इथे आधी चिटकवून घ्यायची आहे. तर ही आपल्याला थोडा वेळ अशी खाली काहीतरी सपोर्ट ठेवून ऍडजस्ट करून घ्यावं लागेल. दोन्ही हात आपले लावून झालेले आहेत. तर जसं आपण सनई वाजवणारा भटजी बनवला तसंच इथे आपण बासरी वाजवणारा भटजी पण बनवला आहे. ह्याला पण सपोर्ट देऊन इथे बासरी आणि त्या बासरी पकडलेले त्याचे हात असे पण सपोर्ट ठेवून मग ते ड्राय झाल्यावर तो सपोर्ट आपण काढतो. आपला शेवटचा भटजी राहिलाय जो ढोलकी वाजवतो आहे. तर ढोलकी बनवण्यासाठी मगाशी जसं आपण ॲल्युमिनियम फॉईल भटजींच्या पोटामध्ये वापरले तसंच मी एक ॲल्युमिनियम फॉईलचा असा दंडगोल बनवून घेतलाय ढोलकीच्या शेपचा. आणि आता तसंच आपण मगाशी जसं आपण त्याला एअर ड्राय क्लेचं कव्हरिंग केलं तसंच इथे सुद्धा आपण एअर ड्राय क्लेचं कव्हरिंग करून ढोलकीचा शेप देणार आहोत. अशा प्रकारे आपली ढोलकी बनवून झालेली आहे. आता ही ढोलकी आपण ह्या भटजीच्या समोर ठेवून त्या अंदाजे जे हात इकडे त्याचे ऍडजस्ट करून घ्या. दोन्ही हात लावून घेतलेले आहेत. फक्त हे थोड्या वेळाने बाजूला काढून घेऊया, कारण नंतर आपल्याला हे सेपरेटली कलर करायला इझी पडेल. असंच जर स्टिक झालं तर हे कलर करणं अवघड होऊन जाईल. तर आपले हे पाचही भटजी आपले बनवून रेडी झालेले आहेत. आणि हे तसं क्विक ड्राय असल्यामुळे अर्ध्या तासामध्ये ड्राय होतात. पण आता ही कशी वाद्य आहेत त्यामुळे ते प्रॉपर व्यवस्थित ड्राय होऊन एकदम कडक होण्यासाठी आपण किमान 2 ते 3 तास त्यांना असंच ठेवणं गरजेचं आहे. आणि माझे हातही तुम्ही पाहू शकाल एवढं काम केल्यामुळे एअर ड्राय क्लेचं खूपच खराब झाले आहेत. तर ते मला व्यवस्थित क्लीन करूनही घ्यावे लागतील. तर आता आपण इथे ब्रेक घेणार आहोत. 2-3 तास आपण या भटजींना व्यवस्थित न हलवता सेट व्हायला ठेवलं होतं. आणि आता तुम्ही पाहू शकता हे आपले एकदम व्यवस्थित हार्ड ड्राय झालेले आहेत. आणि मी नंतर त्यांना शेंड्या सुद्धा करून घेतल्या. तर असे आपले भटजी आता कलरिंग करण्यासाठी रेडी आहेत. आपण आता कलरिंगकडे वळूया. आता ह्याच्यात मेन 2 कलर्स आहेत. ते म्हणजे वरचा जो अंगाचा भाग आहे तो स्किन कलरचा आणि खालचं त्यांचं जे धोतर आहे ते आपल्याला ऑरेंज कलरचं करायचं. तर आपण हे 2 रंग आधी कलर सगळ्या भटजींना करून सगळे आपण ॲक्रेलिक कलर्स यावर देणार आहोत. आता स्किन कलरचा एक कोट दिलाय मी. हा पूर्ण ड्राय झाला की ह्याला पुन्हा दुसरा कोट देणार आहोत. कारण आता तुम्ही पाहू शकता हा सरफेस गुळगुळीत असल्यामुळे मध्ये मध्ये थोडासा ट्रान्सपरंट वाटतो. एक कोट झाला की दुसरा कोट मारल्यावर कलर व्यवस्थितपणे बसतो. आता असेच मी सगळे भटजींना स्किन कलर देऊन घेतो.
तर आपले भटजीने स्किन कलर देऊन झालेला आहे पूर्ण शरीराला. पाहू शकता तुम्ही. हे 2 कोट झाल्यावर कसं व्यवस्थित स्किन कलर बसलेला आहे. आता खालचा जो धोतरचा भाग आहे, त्याला आपल्याला ऑरेंज कलर करायचा आहे. तर तोही अक्रिलिक कलरने आपण ऑरेंज कलर करून घेऊया. हे आपल्या आता भटजींचे शरीर आणि त्यांच्या खालचं धोतर हे रंगवून कंप्लीट झालेलं आहे सगळ्यांचं. आणि आता आपल्याला बनवायचं आहे त्यांचं उपरणं. तर उपरणं जे आपण खांद्यावरून घेतो, तर इथे मागे मानेवरून असं येऊन पुढे येतो. तर आपल्याला आता ह्याच्यावर इथे मागे हाफ पार्टमध्ये खांद्यावरून जे उपरणं येईल आणि ते पुढे असं पुढे थोडंसं येईल. तर आपल्याला पिवळ्या रंगाचं उपरणं कलर करायचं आहे. त्यासाठी आपण पिवळा ॲक्रेलिक कलर घेतला. मी आता हे डायरेक्ट मी ड्रॉ नाही करून घेतोय, मी डायरेक्ट इथून असं त्याच्यावर पेंट करणार आहे. अशा पद्धतीने आपण उपरणं पेंट करून घेतलंय. हे एका भटजीचं आहे. आता असंच मी बाकीच्या भटजींचंही उपरणं पेंट करून घेतलं. तर हे आपले सगळ्या भटजींचे उपरणं पिवळ्या रंगात रंगवून झालेले आहेत. पद्धतीने त्याचं आउटलाईन आपण नंतर 3D लायनरने करणार आहोत. आता आपण यांची जी शेंडी आहे, जी मोल्डेडनेच केलेली आहे नंतर मी, ती आपण काळ्या रंगाने रंगवून घेऊ. इथे पाहू शकाल मी आधी लोकर वापरली होती. तर तुम्ही तुमच्या सोयीने लोकरही वापरू शकता काळ्या रंगाची, किंवा काळ्या रंगाचे बारीक धागे वापरू शकता, किंवा लवंग सुद्धा लावू शकता. जसं मी आधी माझ्या सुपारीच्या भटजींच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते, तसे इथे तुम्ही लवंगही चिटकवू शकता. मी इथे आता मोल्डेडची शेंडी बनवली आहे, त्यामुळे ती आता आपल्याला कलर करावी लागेल. तर त्यासाठी मी काळ्या ॲक्रेलिक कलरने त्या सगळ्या भटजींच्या शेंड्या आहेत त्या कलर करून घेते. तर अशा प्रकारे आपले सगळ्या भटजींचे शेंडे आपण रंगवून झालेले आहेत. आता यापुढे आपल्याला कलर जे काही कलरिंगचं काम करायचं आहे, जे त्यांचे डोळे काढणार आहोत, नाक, तोंड, त्यांच्या गळ्यातलं जानवं आणि बाकीचे आउटलाईन वर्क करणार आहोत, ते सगळं आपण 3D लायनरने करणार आहोत. मी आता पहिलं उपरणाची बॉर्डर करून घेते, जेणेकरून ते हायलाइट होईल. ते मी रेड कलरने करणार आहे, म्हणजे तो उठून दिसेल. अशा पद्धतीने हे माझे उपरण्याची 3D लायनर आउटलाईन करून झालेली आहे. तसेच मी आता सगळ्या भटजींचं आउटलाईन करून घेते. आता आपण यांचे डोळे ड्रॉ करून घेऊया. कपाळावरचं गंध ड्रॉ करतोय. असं मी आता सगळ्या ह्या भटजीचे सगळे जे काही त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव आहेत, ते सगळे मी ड्रॉ करून घेते. गंध, हे त्यांच्या कानावरती जे गंध लावलेलं असतं ते, दंडावरती आणि मनगटावरती पण भस्म असतं, तर तेही मी ड्रॉ करून घेते. हे 3D लायनरने केल्यामुळे काम खूप फास्ट होतं. हे जर कलरिंगने करायला गेलं तर खूप वेळ जातो आणि खूप बारीक डिटेलिंग करताना ते खूप सुबकपणे यायला हवं, रेखीव यायला हवं, त्याची काळजी घ्यावी लागते. तिच्या गळ्यामध्ये जो दोरा असतो दाखवतीये. नाक मी हे ऑरेंज कलरने केलंय आणि ओठ आपण लाल रंगाने दाखवूया. अशा पद्धतीने आपला भटजी पूर्ण त्याचं जे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स आणि बाकी सगळे जे डिटेलिंग आहे ते सगळं करून हा रेडी झालेला आहे. तर आता असेच मी बाकीचे भटजी सुद्धा रंगवून घेते. आपले आता सगळे भटजी रंगवून झालेले आहेत पूर्ण. त्यांचं डिटेलिंग सगळं 3D लायनरने करून झालेलं आहे. आता फक्त आपल्याला वाद्य रंगवून घ्यायची आहे. ब्राऊन ॲक्रेलिक कलर आणून घेते. तर ब्राऊन कलर मी थोडा सुकायला ठेवते इथे, तोपर्यंत आपण त्यांची सनई कलर करतो. सनईचा पुढचा भाग मी ब्राऊन कलरनेच कलर करते.
सनई रंगवून घेतली आहे. तसंच इकडे जे हातात टाळ आणि बासरी आहे ती सुद्धा ब्रॉन्झ कलरमध्ये कलर करून घेतली आहे. आणि ही जी पेटी आहे ती जो आधी आपण लाकडाचा तुकडा वापरला होता, तो त्या लाकडाच्या तुकड्याला मी सगळ्या बाजूने पेपर लावला. कलर पेपर, येलो कलर पेपर आणि त्यावर 3D लायनरने डिझाइन केलं. पेटीला डिटेलिंग असतं. भाता असतो, मागे भात्याला होल्स असतात, कड्या असतात. हे सगळं डिटेलिंग मी 3D लायनरने केलेलं आहे. आणि आता आपण त्याच्यावर ज्या सारेगमपच्या स्वरांच्या पट्ट्या असतात त्या ड्रॉ करूया. अशा प्रकारे आपण हे काळ्या आणि पांढऱ्या स्वरांच्या पट्ट्या ड्रॉ करून घेतल्या. तसंच आता ढोलकीचा आपण ब्राऊन रंग वाळलेला आहे 2 कोट देऊन. आता त्यावर सुद्धा आपण ब्लॅक कलरने 3D लायनरने ज्या ढोलकीवरती पट्ट्या असतात त्या करू. आपले आता सगळे वाजंत्री भटजी आणि त्यांची वाद्य रंगवून पूर्ण झालेली आहेत. तर तुम्ही पाहू शकता किती क्यूट आणि गोड असे दिसत आहेत हे भटजी आणि त्यांची वाद्य. तर यांना आता आपण स्थानापन्न करूया. त्यासाठी जो आपण हा वुडन बेस आधी आपण कलर करून ठेवला होता ब्राऊन कलरचा, त्यावर हे सगळे भटजी एक एक करून आपण अरेंज करून घ्यायचे आणि त्यांना आपण फेविकॉलच्या सहाय्याने चिटकवून घेऊया. सो फायनली हे असे आपले क्यूटचे वाजंत्री वेलकम करण्यासाठी रेडी झालेले आहेत. तर तुम्हाला हे आवडले असतील तर नक्की लाईक करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की बनवून बघा. तुमच्या घरात वेलकम करण्यासाठी असे क्यूटचे भटजी किंवा रुखवतासाठी बनवून बघू शकता. आणि जर तुम्हाला ऑर्डर करायची असतील तर मी रुखवताच्या ह्या अशा वेगवेगळ्या आर्टिकल्सची ऑर्डर घेते, तर तुम्ही मला ऑर्डर करू शकता. त्यासाठी मी माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. माझं इंस्टाग्राम पेजची लिंक पण तिथे देते आहे. तुम्ही तिथेही माझे वेगवेगळे आर्टिकल्स आणि इतर माझे हँडीक्राफ्ट्स आणि पेंटिंग्स पाहू शकता. माझ्या चॅनलला, माझ्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि कलेवर प्रेम करत राहा. धन्यवाद.